नांदगाव खंडेश्वर येथील मेंढपाळ अवैधरित्या चराई करीत असून त्यांना गावबंदी घालण्यात यावी या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। नांदगाव खंडेश्वर शहराच्या चराई क्षेत्राच्या हद्दीत आजूबाजूच्या परिसरातील मेंढपाळ जबरदस्तीने मेंढ्या चराईकरिता आणतात। याबाबत कित्येकदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते। त्यांनीही थातूरमातूर कारवाई केली। एकदा गावातील राजकीय मंडळीसमोर तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये मेंढपाळांना बोलावून चर्चा करून तोडगा काढण्यात आला। त्यानंतर त्यांचे समाधानही झाले। 6 वर्षापासून आम्ही धनगराच्या पाठीमागे लागलो। त्यांना म्हणायला गेलो की बाबा रे, आमचं क्षेत्र सोडून तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, पण त्यांना आम्ही असं म्हटलं का ते आम्हाला मारायला जोडायला शिवीगाळ करतात आणि कोणी आम्हाला त्याच्यानं जे होतं ते करत। कुठचे आहे ते धनगर? अंजनगाव बारीचे आहे, पळस मंडळचे आहे, रोवण्याचे आहे, पोवऱ्याचे आहे, पळसखेडचे आहे, अंजनगाव बारीचे आहे, दामटीचे आहे, असे इतर ठिकाणचे इथे आणखी इथे खूप बेळे आहे। आणि आमच्या इथे नंतर मग ते मेंढीचे केस कापून तळ्यातूनही काढते। आमच्या ढोराला पाणी पिता नाही येत, ते त्याचे केस कुठे कुठे फैललेले असते। म्हणजे गावाच्या ढोराला ना तरता येत ना पाणी पिता येत, त्यामुळे आमच्या गावच्या ढोरांना आणि आम्हाला खूप त्रास होत आहे। जेपर्यंत ते गेले नाही तुम्ही उपोषणावर बसणार? आमरण उपोषण। आणि आम्हाला असं लेखी असं लागेल की हे पुन्हा आले नाही पाहिजे ना, आम्हाला त्यांना बोलायचं काम पडलं नाही पाहिजे का दारे बाजूने। परंतु यंदा पावसाळा लागताच मोठ्या प्रमाणात मेंढ्यांचे कळप नांदगाव खंडेश्वर शहराच्या चराई क्षेत्रात दाखल झाले आहे। त्यामुळे नांदगावातील गुरांना चारा मिळणे कठीण होत आहे। नांदगाव खंडेश्वर चराई क्षेत्राच्या हद्दीतून ताबडतोब बंदी करावी अशी मागणी सोनबा शंकरराव बंड व शेषराव हरिभाऊ आंबोरे यांनी उपोषणाला बसून केली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।